सेंट्रल पार्क स्टेशनला मेट्रोच्या सेंट्रल पार्क स्टेशनला नमस्कार, मी सागर राजे. प्रभात पर्व न्यूजवर आपलं सर्वांचं स्वागत करतो. मेट्रोच्या सेंट्रल पार्क या स्टेशनला मुरबी गाव हे नाव देण्यात यावं अशी मागणी येथील स्थानिकांनी केली होतं. या संदर्भात त्यांनी वेळोवेळी पत्रावर देखील केलेलं आहे. शिवाय एक दिवसीय लाक्षणिक उपोषण देखील त्यांनी केलं होतं. आज मेट्रोचं उद्घाटन झालेलं आहे. मेट्रो MDंनी या स्थानकाला सेंट्रल पार्क मुरबी असं नाव देण्यात येईल असं आश्वासन दिलं होतं, असे देखील त्यांनी सांगितलेलं आहे. सकाळी मेट्रोचे चीफ इंजिनियर आले होते. त्यांनी आश्वासन दिलं होतं. नक्की काय झालेलं आहे ते पाहायचं आहे. आणि आज या ठिकाणी माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या उपस्थितीत या स्थानिकांनी या मेट्रोच्या स्टेशनला मुरबी गाव सेंट्रल पार्क मुरबी हे नाव स्वतःच दिलेलं आहे. त्यांच्या प्रतिक्रिया आपल्याला घ्यायच्या आहे. सुरुवातीला आपण परेश ठाकूर साहेब यांच्याकडे जाऊया. आज खरं म्हणजे त्यांनी स्वतःच हे बॅनर स्वतःच प्रिंट केला आणि त्यांनी चिटकवलेलं आहे. साहेबांची आपण प्रतिक्रिया. साहेब, आज तुमच्या उपस्थितीत मुरबी गाव हे नाव सेंट्रल पार्क स्टेशनला देण्यात आलेलं आहे. एकतर स्थानिकांनी खूप मोठ्या प्रमाणात सेंट्रल पार्क या नावाला विरोध केला होता. मुरबी गाव ही स्थानिकांची अस्मिता आहे आणि मुरबी या हद्दीमध्ये हे असल्या कारणाने मुरबीच हे नाव दिलं पाहिजे अशी मागणी केली होती, परंतु ते दिलं गेलं नव्हतं. आपण आज आपल्या उपस्थितीत हे नाव दिलेलं, काय सांगा? मुळामध्येच मुरबी गाव हे अतिशय ऐतिहासिक पुरातन असं गाव आहे. एक महसुली गाव आहे आणि या गावाला स्वतःची अशी ओळख आहे. आणि अशा वेळेला सिडकोने या स्थानकाला मुरबी गावाचं नाव देण्याच्या ऐवजी जर या इथे त्यांनी सेंट्रल पार्क नाव देण्याचं त्यांनी ठरवलेलं असेल तर खरोखर हे दुर्दैवाचं आहे. म्हणजे इंग्रजांनी जो पायंडा पाडला होता मुंबईचा, मग समजा बॉम्बे करा, पुण्याचा पुणा करा, अजून बंगळुरूचा बँगलोर करा, कलकत्त्याचं कोलकाताचा कलकत्ता करा, तर हे समजा हाच पायंडा हे सुद्धा राबवतात की काय असा यांचा प्रकार चाललाय. परंतु हे सर्व जागरूक येथील ग्रामस्थ हे यांनी एकत्र येऊन ठरवलं की हा प्रकार हा काही असा सहन केला जाणार नाहीये. आणि त्याच्यानुसार त्यांनी या इथे या स्थानकाचं नाव सुद्धा सेंट्रल पार्क मुरबी गाव विलेज हे सांगता देण्याचं म्हणून त्यांनी ठरवलेलं आहे. या इथे सिडको मेट्रो हे या इथं सांगता तोंडाने तर बोलून दाखवत आहे आणि त्यांचं म्हणणं तर आहे की नाही आम्ही नाव तेच देणार आहोत तर आतापर्यंत प्रक्रिया का पार पाडत नाही आहेत, फक्त तोंडी का बोलत आहेत. म्हणजे समजा तोंडी बोलून या इथं तोंडाला पानं पुसायची असंच काहीतरी प्रकार यांचा चाललेला दिसतोय. परंतु हा प्रकार हा सर्व ग्रामस्थ आणि येथे सांगता जागरूक खारघरचा सांगता निवासी हा प्रकार सांगता इथं सहन करणार नाही आहे. या स्थानकाला नाव हे सेंट्रल पार्क मुरबी स्थानक मुरबी गाव हेच दिलं जाणार एवढं मात्र सांगता. याच्याशिवाय सांगता आम्ही सर्वजण थांबणार नाही आहोत. तर साहेब, एक प्रतिक्रिया जी आपण दिली ना त्याच्यावर निश्चितच विरोधात आपल्या कमेंट पडतील. हे मला या ठिकाणी बोलायचं आहे. सत्ता आपली आहे, भारतीय जनता पार्टी केंद्रात आहे, परत इथे राज्यात देखील भारतीय जनता पार्टी आहे, पनवेल महानगरपालिकेवर देखील आपलीच सत्ता आहे. आणि अशा वेळेला आपण सत्ताधारी पक्षातली मंडळी जेव्हा अशी कृती करत असतात त्याला विरोधकांना तो आयतं कोळीत मिळतं की मग आता तुमच्या हातात आहे, मग तुम्हीच द्यायचं आहे ना. तुम्ही इथे दिलेलं आहे पण ते अनऑफिशियली दिलेलं आहे. ऑफिशियली सुद्धा ते मिळालं पाहिजे असं नाही वाटत का आपल्याला? मुळामध्येच हा जर उपक्रम पनवेल महानगरपालिकेचा असता तर मग या इथे पनवेल महानगरपालिकेकडून हे करून घेता येणं त्या महानगरपालिकेचा एक हिस्सा म्हणून सांगता या इथे नगरसेवकांना पर्यायाने भारतीय जनता पार्टीला थेट हे करता येणं शक्य होतं. परंतु हा सिडको आणि मेट्रोचा हा उपक्रम आहे आणि त्यामुळे या इथे थेट भारतीय जनता पार्टीचे लोकप्रतिनिधी या संस्थेचे प्रतिनिधी नसल्यामुळे त्यामुळे सांगता या इथं आतापर्यंत झालेलं नाही आहे. प्रशासन अतिशय आडमोठी भूमिका ही घेते आहे. परंतु मला नक्कीच भरोसा आहे की हे सिडको ही सुद्धा महाराष्ट्र शासनाच्या खाली येते. त्यामुळे माननीय मुख्यमंत्री श्री शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली या इथे योग्य असा निर्णय हा लवकरात लवकर घेतला जाईल. आणि त्यासाठी या इथे जनतेचा सर्वांचा सांगता या इथे मागणी एकमुखी अशी मागणी आहे. त्यामुळे हे लवकर होईलच. अर्थात सांगता याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची टीका होणार असेल तर चांगल्या गोष्टीसाठी जर सांगता या प्रकारची टीका सहन करायला लागणार असेल तर मग त्याला आमचा नकार कधी असूच शकत नाही. पण एक गोष्ट या ठिकाणी क्लिअर करता येईल की खरं म्हणजे जेव्हा प्रश्न स्थानिकांच्या अस्मितेचा असतो त्यावेळेला कुठलाही पक्ष म्हणून इथे माणूस येत नाही. इथे बघाल तुम्ही की आता नगरसेवक या ठिकाणी माजी नगरसेवक असतील, तिथे हरेश केणे असतील, नरेश ठाकूर असतील, प्रवीण पाटील असतील, ही सगळी स्थानिक मंडळी आहेत. आणि हे आंदोलन आहे ना हे सर्व
सर्वपक्षीय होता असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे तिथे शिवसेना होती, राष्ट्रवादी होती आणि इथे मात्र पुढाकार देखील आता आहे ना स्वतः भारतीय जनता पार्टीने घेतलेला आहे ते नामकरण करण्याच्या संदर्भात. गाव कमिटीचे अध्यक्ष जगदीश ठाकूर आहेत, त्यांची आपण प्रतिक्रिया घेऊया. सकाळीच मीच बातमी केलेली होती की स्वतः चीफ इंजिनियर यांनी आपल्याला आश्वासित केलं होतं की तुम्ही इथे प्रोटेस्ट करू नका, मुरबी सेंट्रल पार्क मुरबी गाव हे नाव देण्यात येईल, शिवाय त्याची घोषणा आज MD स्वतः करतील असं देखील त्यांनी आश्वासन केलं होतं. जाणीवपूर्वक तुम्ही इथे कुठलेही आंदोलन करू नये, वेगळं आणू नये अशासाठी ते होतं का, आणि त्याच्यानंतर त्यांनी नाही दिलं म्हणून तुम्ही देता असं म्हणायचं का? सागरजी, सकाळीच आपण बघितलं, आपण जी न्यूज केलेली आहे सकाळी. परत मी सांगतो की सकाळी सिडकोच्या अधिकाऱ्यांचा कॉल पण आला होता आणि प्रोसेसमध्ये झालेली आणि प्रोसेस पूर्ण झालेली आहे, फक्त डिक्लेअर करणं बाकी आहे. तसंच आपण इथे बघितलं, आम्ही चीफ इंजिनियर यांना पण भेटलो, त्यांनी देखील हे सांगितलं का सेंट्रल पार्क मुरबी हे नाव देणं शक्य आहे, पण आमच्या ग्रामस्थांनी तिथे बोलले होते की आमचं मुरबीच नाव असायला पाहिजे. ते बोलले की ह्या टेक्निकली गोष्ट त्याला वेळ जाईल, पण सध्या स्थितीमध्ये सेंट्रल पार्क मुरबी हा नाव देण्यात आलेला आहे. MDची काल VC झालेली आहेत आणि त्याच्यामध्ये जवळजवळ या निश्चित झालेल्या नाही, कदाचित ते आज डिक्लेअर करतील असं देखील बोललं होतं. आम्ही सकाळपासून इथेच होतो आणि त्यांनी आम्हाला विनंती केली की आपलं नाव आहे एकदम बोलतो ना हा फास्ट ट्रॅकवर घेतलेलं आणि ते लवकर देण्यात येईल, त्यामुळे तुम्ही कुठलाही ते आंदोलन किंवा असं निदर्शन करू नका. आणि आमच्या पण ग्रामस्थांनी एक ठरवलं, हा मेट्रो प्रकल्प सुरू होणं खरोखर गरजेचं होतं, कारण सामान्य लोकांना प्रवास करता यावा, त्याचा फायदा होईल यासाठी आम्ही ते आंदोलन न केलं. पण आज दिवसभर आमची युथ मंडळी, जे आमचे सर्व ग्रामस्थ मंडळाचे युवक आहेत, आज सकाळपासून इथेच आहेत, इथे थांबले नाही. तर त्यांनी स्वतः नंतर परत चीफ इंजिनियरचा कॉल आला का तुमच्या आता आपलं बोलणं झालेलं आहे, तुम्हाला आम्ही आश्वासन देखील दिलेलं आहे, जर तुम्हाला आम्ही एवढं झालं तुमचं त्या समाधान झालं नसेल तर परत मिटिंग लावू का वगैरे असं दिलं. कारण इथे प्रत्येक ज्या मुलांना आमच्या ग्रामस्थांना समजले ते इथं हजर होत होते आणि त्यांनी सांगितलं असं काय करू नका आणि त्यांच्या विनंतीचा आम्ही मान ठेवलेला आणि मेट्रोचं उद्घाटन होऊन दिलेलं आहे. पण म्हणजे आज तुम्हीच या ठिकाणी स्थानिकांनीच हे सेंट्रल पार्क मुरबी नाव या ठिकाणी दिलेले, अनऑफिशियली दिलेलं, ऑफिशियली लवकर होईल असं वाटतं? सर, सगळं ऑफिशियली अनऑफिशियली दिलेले तुम्ही बोलता ते खरं आहे, पण आम्ही ज्यावेळी त्यांना परत एकदा पत्रावर केला होता, माननीय आमदार साहेब यांनी देखील सांगितलं का तुम्ही पत्रव्यवहार करा. त्याच्यामध्ये आम्ही त्यांना डेडलाईन दिली होती, मेट्रो उद्घाटनापूर्वी या स्टेशनला मुरबी नाव द्या, नाहीतर आम्ही स्वतः त्याच्यावर नाव देऊ, असं आमच्याकडे पत्र आहे. सकाळी आय थिंक मी ते पत्र पण तुम्हाला दाखवलेलं आहे. बरं, या ठिकाणी माजी नगरसेवक प्रवीण पाटील आहेत. सेंट्रल पार्क मुरबी गाव हे नाव दिलेलं आहे, एक पाऊल मागे घेतलं आणि सेंट्रल पार्क हे नाव ठेवलं आणि मुरबी गाव दिलं असं म्हणता येईल का? ग्रामस्थांनी ज्यावेळी आंदोलन केलं एक दिवसाचं, त्यावेळी सर्वपेक्षा नेते आले. त्यामध्ये आमच्या आमदार साहेबांनी ग्रामस्थांना आश्वासित केलं होतं की मी ह्याचा पाठपुरावा मी स्वतः करणार आणि त्यानुसार ग्रामस्थांच्या वतीने जगदीश, अभिमन्यू पाटील नगरसेवक, असे नितेश पाटील हे सर्वच लोक साहेबांच्या संपर्कात होते आणि मी पण त्यांच्या संपर्कात होतो. त्या जशा MDसोबत किंवा अधिकाऱ्यांसोबत जी बोलणी होत होती आमदार साहेबांची, तशा जगदीशला किंवा अभिमन्यू पाटील यांना आम्ही अपडेट देत होतो. तर त्यांनी सेंट्रल पार्क मुरबीगाव असं नाव देण्याचं गेली 15 दिवसापासून चालू होतं, पण आमदार साहेबांचा प्रयत्न होता मुरबीगाव सेंट्रल पार्क द्यावं असं साहेबांचा हट्ट आहे. पण ते सेंट्रल पार्क ते दोन्ही पण बोलतं नावं तशीच आहेत, मुरबी गावाचं नाव येतं असं त्यांचं म्हणणं आहे. आमदार साहेबांनी पण दोन्हीमधून मार्ग काढायचं असं ठरवलेलं आहे आणि त्याच्यानंतर आम्ही हा आता त्यांनी ऑफिशियली दिलेलं नाही, अजून तोंडी सांगतायत, पण आम्ही आता हे स्वतः लावलेलं आहे. पण एक आठवड्याचं आम्ही अल्टिमेट देतोय, जर नाही लावलं तर मग या सेंट्रल पार्क नावाला आम्ही कालिमा बसल्याशिवाय राहणार नाही. बरं बघा, एकतर एक पाऊल मागे घेत सेंट्रल पार्क जे सिडकोनं ठेवलेलं आहे तेही नाव ठेवलेलं आहे आणि मी मुरबी गाव जे गावची अस्मिता आहे तेही नाव दिलेलं आहे. अजून कोणाला स्थानिकांना या संदर्भात प्रतिक्रिया द्यायच्या का? ते या ठिकाणी आमचे हरीश किणी जे आहेत माजी नगरसेवक. बरं, काय आज ह्या उद्घाटन आपण प्रवास केला, स्वतः प्रवासात देखील मी तुमची प्रतिक्रिया घेतली होती आणि आता इथेही स्थानिकांची वेगळी प्रतिक्रिया. सागरजी, या ठिकाणी हा स्टेशन बांधला आहे, त्या या स्टेशनमध्ये मुरबी गावांच्या शेतकऱ्यांच्या जमिनीवर हा स्टेशन बांधला आहे. बरोबर. मग या ठिकाणी नाव आमच्या जमिनी गेल्यात, या ठिकाणी सर्व सिडकोची डेव्हलप आमच्यामुळे झाले. जर इथं जर आमचं अस्तित्व ठेवायचं असेल तर आमचं त्या गावाचं नाव या ठिकाणी पाहिजे. सेंट्रल पार्कनी काय इथे जमिनी दिल्या नाही, या दिल्यात मुरबी गावांच्या शेतकऱ्यांनी या जमिनी दिल्यात. त्यामुळे या शेतकऱ्यांचा, या गावाचा लढा आहे की या ठिकाणी आमचं नाव पडलंच पाहिजे. या ठिकाणी प्रवीणजींनी सांगले, आमचे परेशजी ठाकूर साहेबांनी सांगितले की या ठिकाणी आमदार साहेबांचं त्या ठिकाणी फॉलोअप आहे, कारण एकदा नाव पडलं का ती प्रक्रिया जटिल होतो. बरोबर. त्या प्रक्रियेला परत हा
सिडको मेट्रोपासून सेंटरकडे हा नाव परत प्रस्ताव जाईल. या ठिकाणी या सर्व प्रक्रियेला थोडा उशीर होणार आहे, परंतु आमची मागणी ठाम आहे आणि ही मागणी आम्ही पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. आमच्या परेश शेठ आहेत, आमदार साहेब आहे, नक्कीच हा जो मुरबी गावाचा जो प्रश्न आहे नक्कीच निकाली लागेल अशी मला आशा वाटतं. बरं, ग्रामस्थांनी एक प्रकारे दबाव सिडकोवर आणला असं म्हणूया आपण. त्यांनी स्वतःहून या ठिकाणी या स्थानकाला सेंट्रल पार्क मुरबीगाव हे नाव दिलेलं आहे. तिथे पाटी त्या ठिकाणी त्यांनी लावलेली आहे. पुढे एक मोठी पाटी अजून त्याच नावाची लावली जात आहे, ते देखील आपण या ठिकाणी दाखवत आहोत. कशा पद्धतीने हे सेंट्रल पार्क हे नाव काढून या ठिकाणी मुरबीगाव हे नाव, सेंट्रल पार्क मुरबीगाव हे नाव या ठिकाणी दिलं जात आहे. सिडकोनं आज अधिकृतरित्या नवी मुंबई मेट्रोचं उद्घाटन केलेलं आहे. परंतु हे उद्घाटन करत असताना त्यांनी मुरबीगाव हे नाव देण्याचं जे आश्वासन दिलं होतं, सेंट्रल पार्क मुरबीगाव हे दिलेलं नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी आक्रमक होऊन त्या ठिकाणी स्वतःच ते नाव दिलेलं आहे. तुम्हाला काय वाटतं, ग्रामस्थांची ही भूमिका कशी वाटली? सिडकोची जी स्थानिकांच्या विरोधातली म्हणूया आपण भूमिका, ती कशी वाटली? शिवाय सत्ताधारी पक्ष असून देखील जेव्हा स्थानिकांचा प्रश्न असतो त्यावेळेला तिथे पक्ष म्हणून नाही तर स्थानिकांची अस्मिता म्हणून आम्ही एकत्र येत असतो आणि तसा स्थानिकांचा जो निर्णय असेल तोच आम्हाला मान्य असतो. अशा भावनेने परेश ठाकूरजी यांच्या उपस्थितीत ग्रामस्थांनी हे जे नामकरण केलेलं आहे त्याविषयी तुमची काय प्रतिक्रिया ही अवश्य नोंदवा. धन्यवाद. सेंट्रल पार्क स्टेशनला मेट्रोच्या सेंट्रल पार्क स्टेशनला स्वर्गीय दिबा पाटील साहेबांचा, स्वर्गीय दिबा पाटील साहेबांचा, छत्रपती शिवाजी महाराज की. कोण म्हणतं देणार नाही, कोण म्हणतं देणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा.